बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी कोल्हापुरातनं इंद्रजित सावंत यांना फोन केल्याची प्रशांत कोरटकरनं कबुली दिलेली आहे। सूत्रांकडून ही माहिती समोर येतेय। इंद्रजित सावंत यांना मीच फोन केलेला होता असं कोरटकरनं म्हटलंय। तर मध्यरात्री कोरटकरची जवळपास 5 तास कसून चौकशी झाली आहे। मोबाईलमधला सगळा डेटाही डिलीट केल्याचं कोरटकरनं मान्य केलंय। तर अटक टाळण्यासाठी चेन्नईला जाण्याच्याही तो तयारीत होता अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। प्रशांत कोरटकरची आजही चौकशी होईल अशी शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे काल मध्यरात्री तब्बल 5 तास चौकशी झाली आणि या चौकशीतनं अनेक महत्त्वाच्या बाबी उघडकीस आलेल्या आहेत, ज्यात पोलिसांसमोर तरी कोरटकरनं हे कबूल केलेलं आहे की रात्री मध्यरात्रीच्या सुमारास मीच इंद्रजित सावंतांना फोन केलेला होता आणि त्याचबरोबरीनं मोबाईलमधला सगळा जो डेटा डिलीट करण्यात आलेला होता तोही कोरटकरनं स्वतःच डिलीट केलेला होता असंही पोलिसांसमोर सांगितलंय। अर्थात सूत्रांकडून मिळणारी ही माहिती आणि त्यात कोरटकरनं हा जबाब दिलेला आहे आणि या जबाबातनं अनेक गोष्टी आता प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहेत। आधी माध्यमांसमोर ज्यावेळेला कोरटकरनं प्रतिक्रिया दिलेली होती तेव्हा हा माझा आवाज नाहीच, मी त्यांना ओळखतही नाही, माझ्याकडे त्यांचा नंबरही नाही, अशा स्वरूपाची वक्तव्य केलेली होती। त्यामुळे चुकीच्या पद्धतीने माझ्या आवाजाचा वापर करण्यात आलेला आहे अशा स्वरूपाची ही वक्तव्य पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर फरार झालेला होता। मात्र आता सध्या आपण पाहतोय ही काही वक्तव्य जे आहेत किंवा जबाब जे आहेत ते नोंदवले गेलेले आहेत पोलिसांकडे। अधिक माहिती घेऊयात, विशाल पुजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विशाल, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, प्रशांत कोरटकरची काल फॉरेन्सिक पथकाद्वारे सुद्धा मोबाईलची जी आहे ती त्याच्या आवाजाचे नमुने असतील त्याची पाहणी झाली। प्रशांत कोरटकरची पोलिसांनी जी चौकशी केली त्या चौकशीमधून त्यानं जो इंद्रजित सावंतांना जो धमकीचा फोन आलेला तो त्याचाच आवाज होता अशी माहिती जी आहे ती दिल्याची कुठेतरी सूत्रांकडून माहिती मिळते। त्याचबरोबर अटक होऊ नये यासाठी तो चेन्नईला पळून जाणार असल्याची देखील कबुली दिली असल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली असल्याची माहिती जी आहे ती सध्या मिळते। जवळपास तब्बल पोलिसांनी त्याची जी चौकशी केली जवळपास तब्बल 5 तासहून अधिक काळ जी ही चौकशी जी आहे ती पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आणि त्याच्यानंतर ही जी माहिती जी आहे ती सध्या समोर येत आहे। तो चेन्नईला जिथून पळून जाणार होता, ज्या मार्गे पळून जाणार होता त्याच मार्गादरम्यान त्याला पोलिसांनी अटक केली। तेलंगणातल्या मंचिरियाल इथल्या रेल्वे स्टेशनवर तो थांबला असल्याची माहिती त्यानं दिल्याचं सूत्रांद्वारे कळत आहे। त्याची जवळपास बुधवारी पहाटेपर्यंत जी चौकशी झाली त्या चौकशीमध्ये सुद्धा अनेक माहिती जी आहे ती पोलिसांना मिळालेली आहे। त्याच्यासोबतच्या ज्या व्यक्ती होत्या त्यांची सुद्धा पोलिसांनी चौकशी केलेली आहे, त्यांचे सुद्धा जबाब जे आहे ते नोंदवून घेतलेले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये प्रशांत कोरटकरच्या आवाजाची काल फॉरेन्सिक पथकाने घेतलेले आहेत। आणखी काही लोकांची सुद्धा पोलिसांनी आवाजाची नमुने घेतले। मात्र या प्रकरणामध्ये सध्या जी माहिती मिळते ती की प्रशांत कोरटकर यांना स्वतःच कबुली दिल्यामुळे आता हे प्रकरण जे आहे ते कोणत्या या प्रकरणामध्ये पोलीस नेमका कशा पद्धतीने कारवाई करतील याकडे सुद्धा पाहणार आहे। प्रशांत कोरटकरची जी पोलीस कोठडी आहे ती उद्या संपणार आहे, त्यामुळे उद्या न्यायालयामध्ये सुद्धा याबाबत काय नेमका निर्णय येऊ शकतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कोरटकरच्या वकिलांकडून कोणते मुद्दे मांडले जातील हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण महत्त्वाचं म्हणजे जर का आज प्रशांत कोरटकरनं कबुली दिले याचाच अर्थ तो माफी देखील मागू शकतो का ही देखील एक शंका जी आहे ती व्यक्त होते। त्यामुळे न्यायालय नेमका आता काय निर्णय देणार, प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी संपल्यानंतर या प्रकरणामध्ये नेमकी काय अपडेट असणार याकडे सुद्धा आपलं लक्ष असेल। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी विशाल।